या बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे कोल्हापूरमधनं, जाणून घेऊयात। आदमापूर इथल्या बाळूमामा देवालय परिसरातून 6 वर्षीय मुलाचं अपहरण झाल्याचा प्रकार समोर आला। आयुष नाईक नवरे असं चिमुरड्याचं नाव असून अपहरणाची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। आयुष त्याच्या आईसह बाळूमामांच्या दर्शनासाठी आला होता आणि यावेळी मंदिराशेजारील सभागृहातून एक माणूस आणि महिलेने आयुषला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप आईने केला। याच विषयी आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोख्यात या क्षणाला आपल्या बरोबर आहेत। ज्ञानेश्वर, काय अपडेट? आदमापूर इथल्या बाळूमामा मंदिरात हा सगळा प्रकार घडलेला आहे, त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडालेली आहे। आयुष नाईक नवरे हा 6 वर्षाचा बालक आहे आणि तो आईसह आहे तो मंदिरामध्ये आला होता। हे मूळचं कुटुंब आहे ते साताऱ्यातल्या खंडाळा तालुक्यातील आहे आणि ते या ठिकाणी मंदिरात आले असताना अचानकपणे आयुष बेपत्ता झाला आणि आईने त्यावेळी ज्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी तो आढळून आला नाही आणि त्यामुळे भुदरगड पोलिसात अपहरणाची तक्रार इथे दाखल केली आणि एकूणच यावेळी सगळे सीसीटीव्ही फुटेज तपासला असता एक महिला आणि पुरुषाच्या बाईकवरून पुढे बसून हा आयुष आहे तो निघाल्याचा या सीसीटीव्ही मध्ये दिसून आले आणि त्यामुळे पोलिसांनी हे सीसीटीव्ही फुटेज आता रिलीज करत हे जे संशयित आहेत ते आढळले असता पोलिसांना ठाण्याचे संपर्क साधावा अशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे। मात्र एकूणच अपहरणाचा प्रकार हा घडल्यामुळे भुदरगड तालुक्यामध्ये आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे ते खळबळ उडालेली आहे। मात्र अद्याप आयुष आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळे पोलीस आता कशा पद्धतीने तपास करतात हे सुद्धा पाहणं आहे ते महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या तपशिलाबद्दल। तर आपण बघतोय आयुषचं अपहरण झालेलं आहे, आता पोलीस त्याचा पुढला तपास करतायत। नेमकं हे जोडपं कोणतं, हे कोण आहे, कुठल्या उद्देशाने त्यांनी या मुलाला तिथून नेलं, याची सगळी माहिती जी आहे ती पोलीस काढतील। पुढे बघूयात, एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा अपघात होता वाचलेला आहे। मुंबईमध्ये आमदार प्रीमियर लीगच्या क्रिकेट सामन्याला जितेंद्र आव्हाड उपस्थित होते। आव्हाड स्टेजवरील खुर्चीत बसणार इतक्यात स्टेजचा काही भाग खचला। यावेळी स्टेजवर उपस्थितांनी आव्हाडांना पकडलं आणि धोकादायक स्टेजपासून दूर नेलं। सुदैवानं मोठी दुर्घटना टळली आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न अनेक दशकांपासून रखडलाय। बेळगाव, कारवार, निपाणीसह मराठी भाषिक भाग महाराष्ट्राला जोडावा यासाठी सीमावासियांचा लढा सुरू आहे। मात्र सीमावासियांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम लातूरचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी केलंय। बेळगावमधून धीरज देशमुखांनी जय बेळगाव जय कर्नाटक अशी घोषणा दिल्यानं सीमावासियांमध्ये नाराजी पसरली आहे। बेळगावात राजहंसगड इथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्या कार्यक्रमाला धीरज देशमुख उपस्थित होते। धीरज देशमुखांमुळे सीमावासीय नाराज झालेले आहेत। इतक्या वर्षांपासूनचा लढा आणि त्यात धीरज देशमुख जे खरं तर लोकप्रतिनिधी देखील आहेत, त्यांनी अशा पद्धतीने घोषणा देणं म्हणजे यामध्ये जय बेळगाव जय कर्नाटक अशी घोषणा देणं याविषयी आता भावना ज्या आहेत त्या व्यक्त होताना दिसत आहेत। बेळगावमधल्या राजहंसगड इथे रविवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। त्या कार्यक्रमाला धीरज देशमुख उपस्थित होते। जय हिंद जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र, जय बेळगाव जय कर्नाटक, जय हिंद जय महाराष्ट्र। पुढे बघूयात, बांधकामाची धूळ आणि वाहनांच्या धुरानं मुंबईत दररोज प्रदूषणात वाढ होऊन आणि श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसते। तशातच आपण बघितलं, राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं गेल्या 7 वर्षात केवळ एका तक्रारीवर कारवाई केली असल्याची धक्कादायक माहिती अधिकारातून उघड झाली आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई विभागानं ही माहिती RTI कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांच्या प्रश्नानंतर जाहीर केली। कसबा पोटनिवडणुकीतील विजयानंतर धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे। पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी त्यांनी ही भेट घेतल्याचं कळतंय आणि आता थोड्याच वेळात या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे माध्यमांशी संवाद साधतायत। नवनिर्वाचित आमदार आणि कसब्यात असं कधी घडेल म्हणजे असं पुणेकरांना वाटत नव्हतं। तुम्हाला निश्चितपणे कधीतरी मध्ये आधीमध्ये वाटलं असेल निवडणुकीच्या आधी याआधी पोटनिवडणुकीत निश्चितपणे मी थोरातांच्या रूपाने विरोधकांना
विजय मिळाला होता, त्यानंतर इतिहास घडला म्हणतात आणि दंगेकर विजयी झाले. याचं सूत्र काय साधारण म्हणजे तुम्ही विश्लेषण करताना? त्यांनी सांगायला हवं, कारण साधारणतः आम्हा लोकांचं ॲसेसमेंट जे होतं ते यश मिळेल असं सामान्य लोकांच्याकडे ऐकायला मिळत होतं, पण मला स्वतःला खात्री नव्हती. आणि त्याचं मुख्य कारण नारायण सदाशिव शनिवार याचा खोला द्यायची गरज आहे, पण तो भाजपचा गड आहे असं अनेक वर्ष बोललं जातं. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिचं अनेक वर्ष वाफतांनी तिचं प्रतिनिधित्व केलं होतं. वाफत हे स्वतः सतत लोकांच्यात मिक्स होणारे आणि वाफतांचं वैशिष्ट्य हे होतं की ते भाजप आणि त्यांचा परिवार यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते, पण नॉन भाजप हा जो पुणे शहराचा वर्ग आहे त्या सगळ्यांशी मैत्रीचे संबंध हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि त्यामुळे साहजिकच आहे की त्यांचं लक्ष त्या ठिकाणी अधिक केंद्रित आहे. तो मतदारसंघ हा आपल्याला जर जाईल असे एक असेसमेंट आमचं होतं. पण शेवटी साधारणतः एक गोष्ट लक्षात आली की त्यांच्या सगळ्यांनी निर्णय घेतले का नाही याबद्दलची कुजबूज ही ऐकायला मिळाली. याचा अर्थ वाफतांना डावलून किंवा टेकांना डावलून काही निर्णय घेतले तर त्याचे काही फरक होतील अशी एक चर्चा होती. कदाचित त्याचा फायदा होईल अशी एक शंका होती. पण निवडणूक झाल्याच्या नंतर मी माहिती घेतली त्याच्यामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची की ज्या व्यक्तीला लोकांनी निवडून दिलं ती व्यक्ती वर्षोनवर्ष सामान्य लोकांच्या कशाची अपेक्षा न करता काम करणारी होती. आणि आणखीन एक वैशिष्ट्य, माझी काही तशी त्यांची फार जुनी ओळख आहे किंवा असं नाही, तशी त्यांचा बारामतीशी संबंध आहे बरंच. पण एक गोष्ट माझ्याकडे लक्षात आणून दिली लोकांनी की हा उमेदवार असा आहे, हा कधी 4 चाकीत बसत नाही, हा 2 चाकीवरच आहे. आणि हा 2 चाकीवरच आहे, त्यामुळे 2 पाय असलेले जे मतदार आहेत त्या सगळ्यांचं लक्ष याच्याकडे आहे. आणि त्याचा लाभ नक्की होईल हे जे ऐकायला मिळालं ते 100% खरं तर उमेदवार उत्तम, पक्षाचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीचे सगळे घटक मनापासून लाभले त्याचा हा परिणाम आहे असा ऑब्झर्वेशन आम्हाला लोकांचं आहे. महाविकास आघाडीचे सगळे एकत्र लढले आणि त्याचाही फायदा झाला तर ही समीकरणं पुढच्या काळात कायम राहणार का? कारण सेना असेल किंवा काँग्रेस असेल, स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, महापालिका निवडणूक आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लढू, सोबळावर लढू असंच म्हणतात. असं इतकी काही चर्चा माझ्याशी कुणी केलेली नाही आणि त्या चर्चेत मी नाही. या चर्चेत माझ्या पक्षाच्या वतीनं आमचे सहकारी आहेत ते बसून निर्णय घेतले. पण माझा एक प्रयत्न राहणार आहे की उद्या विधानसभा आणि लोकसभा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित ठेवणं आणि एकत्रित निर्णय घेणं आणि एकत्रित या निवडणुकीला सामोरं जाणं याची काळजी घेतली जाईल. आणि मी आता महाराष्ट्रात बघतोय की लोकांना बदल हवा आहे. संजय राऊत म्हणाले की आम्ही तिन्ही पक्ष जर एकत्रित लढलो तर 40पेक्षा जास्त जागा लोकसभेला आणि विधानसभेला 200 जागा मिळतील. याबाबत तुमचं नेमकं मत काय? मी काय असं की संजय हे पत्रकार आहेत, त्या लोकांचा अभ्यास अधिक असतो. मी काय याचा अभ्यास केलेला नाही. पण मी महाराष्ट्रात फिरतोय तिथं लोक आम्हाला सांगतात की आम्हाला बदल हवा आहे आणि या बदलाच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी एकत्र यावं ही एक भावना लोकांच्यात आहे. आणि हे मी सगळीकडे, सकाळ मी साताऱ्यात होतो, कराडला होतो, याच्या आधी कर्जतला होतो, जामखेडला होतो, नगर जिल्ह्यात होतो, नाशिकला होतो, सगळीकडे हेच मी ऐकतोय. सर, पण देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की हा विजय फक्त रवींद्र धंगेकर यांचाच आहे.
हे ठीक आहे ना, त्यांचं असेच आहे. चांगली गोष्ट त्यांनी ज्यांचा विजय झाला असे विजय देणारे उमेदवार आमच्या सगळ्यांचे होते हे तर मान्य केलं. त्या निवडणुकीच्या आधी त्यांची वक्तव्य काय काय होती ही वाचण्यात आलेली होती. आता त्याच्यात थोडासा गुणात्मक बदल आहे. कमीत कमी निवडून आलेली व्यक्ती त्याच्याबद्दल तर ते चांगलं बोलतात, चांगली गोष्ट आहे. सर, फडणवीसांनी ही निवडणूक ठरवून हिंदुत्व किंवा पुण्यश्वर अशा धार्मिक मुद्द्यावर नेली, पण त्यांना अपयश आलं. लोकांनीच त्यांना उत्तर दिलं, तर पुढं कसं जायचं? मला माहिती नाही हिंदुत्वावर गेली का काय. मी जे ऐकतो की लोकांनी दोन गोष्टी झाल्या. महाविकास आघाडी इंटॅक्ट सगळे काम करत होते आणि दुसरी गोष्ट उमेदवारांच्याबद्दल सरसकट सगळ्या थरात उत्तम असं बोललं जात होतं. या सगळ्याचा एकत्रित हा फायदा होता. चिंचवडमध्ये ज्या प्रकारे बंडखोरीचा फटका आघाडीच्या उमेदवारांना बसला, तर आगामी काळातल्या ज्या निवडणुका होतील त्यामध्ये असे प्रकार टाळण्यासाठी आणि आघाडीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून यावे यासाठी नेमके कुठले उपाययोजना किंवा प्रयत्न आपले? असं आहे की आत्ता उपाययोजना वगैरे लगेच काही सांगता येणार नाही, पण मगाशी मी सांगितलं की महाविकास आघाडीचे जे नेते आहेत या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. काँग्रेसचे नेते त्याच्यात आहेत, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत, राष्ट्रवादीचे सरकारी त्याच्यात, काही छोटे पक्ष आहेत, शेतकरी कामगार पक्ष, डावे पक्ष, या सगळ्यांशी आम्ही बोलणार आहोत. सर, खरं तर भाजपचा जो गड मानला जायचा सोमवार पेठ किंवा त्या पेठा नव्हता, तिथं देखील भाजपला मतदान खूप कमी झालं आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मतं तिथे यावेळेस वाढलेली पाहायला मिळाली. नेमकं यामागं काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? मी विचारलं लोकांना, बहुसंख्य लोकांनी मला हे सांगितलं की महाविकास आघाडीचा उमेदवार आणि त्याच्याबद्दलची या सगळ्या थरात असलेली मान्यता आणि गेली अनेक वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनात जे काम केलं त्याची नोंद या भागातल्या लोकांनी केली. सर, यावेळेस जर पाहिलं की प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवार जे आहेत ते पैसे वाटपाच्या मुद्द्यावरून आणि पूर्ण व्यवस्था भाजपने हातात घेतली या मुद्द्यावरून उपोषणाला बसले होते. निवडणुकांमध्ये असे आरोप प्रत्यारोप आपण ऐकत असतो, पण या पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने या सगळ्याची जास्त चर्चा झाली, एकूणच तो जो प्रचाराचा पॅटर्न होता त्याकडे कसं? मी काही त्याच्या खोलात गेलो नाही, पण काही लोकांनी मला मोबाईलवर नोटाच्या बंडलाचे फोटो दाखवले. आता ते खरे खोटे ह्याचं मी खोलात गेलो, पण दाखवणारे राजकीय कार्यकर्ते नव्हते, हे राजकारणाच्या बाहेरच्या लोकांनी. आणि काहींनी हे सांगितलं की आम्ही अनेक वर्षापासून एका वेगळ्या विचारसरणीला मतदान करणारे लोक आहोत, पण ज्या वेळेला पैशाचं वाटप ही गोष्ट आम्ही नजरेने पाहिली त्यावेळेला आम्ही निकाल घेतला यांच्यापासून बाजूला राहायचं. हे ट्रॅडिशनल जो वोटर आहे त्यांना आवडलं नाही आणि हे लोक मान्य करत नाहीत, हे या निवडणुकीत दिसलं. सर, काल देशातील 9 विरोधी पक्षांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले, केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय असं त्या पत्रात आहे. कसं बघता? थेट 9 विरोधक एकत्र मोदींना पत्र? 9 विरोधक पहिली सही माझी आहे, मला काय विचारतात त्याचं? असं ज्याची मी पहिली सही केली त्याची या प्रश्नाच्याबद्दल गांभीर्य प्रधानमंत्र्यांनी द्यावं हीच आमची इच्छा होती. कारण अलीकडच्या काळामध्ये आता केजरीवालचं सरकार, आज दिल्लीमध्ये केजरीवालच्या सरकारने शाळा आणि शैक्षणिक संस्था याचं जे काम केलं ते बघायला देशाच्या अन्य राज्यातून लोक येतात, सरकारचे लोक येतात आणि त्या कामात पुढाकार घेणारा जी व्यक्ती होती आज त्यांनाच अटक केली, आणखीन एकाला अटक केली. आणि ही उदाहरणं अनेक अशी दाखवता येते की त्यांना अटक केलं. आणि बघा ते काय म्हणतात त्याच्याकडे काय उत्तर द्यायची काही गरज नाही. त्यांचं स्क्रिप्ट जे आहे ते जे बोलतात कोणी मिंदे गटाचे लोक
त्यांचं स्क्रिप्ट हे भारतीय जनता पक्ष लिहून देतं आणि त्यानुसारच ते बोलत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करावं अशी जनतेची इच्छा आहे. आज शिमगा आहे, कोणाच्या नावाने शिमगा आम्ही अजिबात शिमगा करत नाही. जनता शिमगा करते मिंदे गटाच्या नावानं, भाजपच्या नावानं, तेवढा पुरेसा आहे. आम्हाला शिमगा करण्याची गरज नाही. जनता आपोआप शिमगांचा करणार आहे. भाजपाने सरकारी अशोक चव्हाण असं म्हणतायत की सरकारबद्दल चांगलं बोललं तर ठीक आहे, विरोधात बोललं तर लोकांवर हल्ले होत आहेत. सुरूच आहेत ना हल्ले. म्हणून तर काल 9 प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी प्रधानमंत्री मोदींना पत्र लिहून कळवलंय की देशाची परिस्थिती काय आहे. सरकारविरुद्ध बोलणं हा गुन्हा ठरतोय आणि जे बोलतात त्यांच्यावरती तपास यंत्रणा ईडी सीबीआय यांचे हल्ले होत आहे. अब बताइए. भाजपा ने सरकारी एजेंसी का निजीकरण कर दिया है और वहीं अलकायदा इसका जो खतरनाक है, अपने अलकायदा और तालिबान से इसको जोड़ा है, क्या कहेंगे इसका सामना में जो उल्लेख? ये बात सही है कि जिस तरह से ईडी और सीबीआई के माध्यम से अपने राजकीय विरोधियों को टेरराइज किया जा रहा है, ये कोई डेमोक्रेसी या लोकतंत्र नहीं है, ये तानाशाही है. तानाशाही से भी बढ़कर है. इस तरह से तालिबान और अलकायदा जैसे लोग हाथ में हथियार उठाते हैं अपने विरोधियों को खत्म करने के लिए. ये सरकार ने ईडी और सीबीआई जैसे हथियार अपने विरोधियों को खिलाफ यूज करने का एक बीड़ा उठाया है. इसलिए कल जो 9 प्रमुख विरोधी दल है, उनके प्रमुख नेताओं ने प्रधानमंत्री जी को इस बारे में पत्र लिखकर ये बात उनके सामने रखी है. वैसे तो बात उनके सामने रखने की जरूरत नहीं है, क्योंकि उनके आदेश से ये सब हो रहा है. उनके आदेश से सब हो रहा है ना, उनको मालूम है सब कुछ. लेकिन हमारा काम है जनता के सामने और प्रधानमंत्री के सामने ये बात रखें. सर, जैसे कि दिग्विजय सिंह ने कहा ये लोकतंत्र नहीं है, वैसे ही राहुल गांधी जी ने ये बात कही है कि इंडिया की जो लोकशाही, जो लोकतंत्र है, वो धोखे में आ चुका है. इसी के साथ साथ उन्होंने धोखे में नहीं, लगभग खत्म हो चुका है. राहुल गांधी जी ने ये बात कैम्ब्रिज में कही है और मैं उनसे सहमत हूँ. और इस देश के सभी लोकतंत्र के रखवाले, लोकतंत्र के चौकीदार, उनके जो भूमिका है उनसे सहमत है हम. इस देश का लोकतंत्र खतरे से भी ऊपर गया है. लगता है उनका मुर्दा पड़ गया है. दिग्विजय सिंह ने कहा सर कि भारत जोड़ो यात्रा का यह असर हुआ है कि मोहन भागवत को अब मदरसा और मस्जिद में जाना पड़ा. दिग्विजय जी ठीक बोल रहे हैं, ये बात सही है. सर, बेळगावात एका सभेदरम्यान नीरज देशमुख मला यांनी त्याच्याविषयी कर्नाटक असं म्हणाले. मला माहित नाही त्याच्याविषयी. ते कर्नाटक राज्यात गेले आणि तिथे एखाद्या कार्यक्रमात त्यांनी विधान केलं असेल तर त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही. पण बेळगावच्या जनतेच्या भावना या महाराष्ट्रानं सतत समजून घेतल्या पाहिजेत. एक तर बेळगावात जाऊन कोणाला जय महाराष्ट्र म्हणायला काही अडचणी असतील तर त्यांनी त्या भागात जाऊ नये. त्यांनी त्या भागात जाऊच नाही, ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे. कारण बेळगाव सह सीमा भाग हा आपण महाराष्ट्राचा मानतो. तिथली जनता ही महाराष्ट्रात येण्यासाठी अखंड लढते आहे. अशा वेळेला त्यांच्या भावनांचा आपण आदर करायला हवा. आणि जर आपल्याला काही राजकीय अडचणी असतील तर आपण त्या भागात जाऊन लोकांच्या भावना दुखवू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. खेड़ में सभा हुई, बहुत भारी संख्या में भीड़ दिखी. क्या कहाँ? खेड़ में जब सभा हुई, ये भीड़ नहीं, ये महासागर था शिवसेना का. कल कोंकण शिवसेना का हमेशा सबसे बड़ा गढ़ रहा है, हमेशा रहेगा. कल जो लोग आए थे लाखों की संख्या में, पूरे कोंकण से आए थे. और एक निर्णय वहाँ लोगों ने दिया है कि चाहे कागज पे निर्णय कुछ भी हो इलेक्शन कमीशन का, शिवसेना इलेक्शन कमीशन की बाप की जागीर नहीं है. उद्धव जी ने भी ये कहा, शिवसेना है जनता की और उद्धव ठाकरे जी. उद्धव जी ने ये भी कहा कि केजरीवाल के साथ हम हैं और केजरीवाल आगे बढ़ने चाहिए. जब वो मीटिंग हुई उसके बाद देखिए, सभी विरोधी दल एक साथ आना चाहिए. ये जो संघर्ष लड़ाई है उसमें सबको एक साथ आकर लड़ना जरूरी है. चाहे कांग्रेस हो, चाहे आप हो, चाहे नेशनल कॉन्फ्रेंस हो,
चाहे तेलंगाना राष्ट्रीय समिति हो, तेजस्वी यादव हो, अखिलेश यादव जी हो, सभी को एक साथ आना चाहिए. काश्मीरमधल्या मुस्लिमांच्या संरक्षणाबद्दल उद्धव ठाकरे म्हणतील तर हिंदू पाहिजे. संजय राऊतांनी नेहमीप्रमाणे माध्यमांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं देऊ केलेली आहेत. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.